राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे असून पुढील 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या दमदार वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या माहितीनुसार 22 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि शहापूर परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नाशिकच्या घाटमाथ्यावर बुधवार व गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील 3 दिवसात मुंबई महानगर प्रदेशात 200 ते 300 मिलीमीटर, पालघर, शहापूर व नाशिक घाट भागात 300 ते 400 मिलीमीटर तर काही ठिकाणी 500 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात 80 ते 180 मिलीमीटर तर पुणे, उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.